नमस्कार, मेमरी 4 जे के मराठीवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे। आपल्या या व्हिडिओमध्ये जे प्रश्न विचारले आहेत त्यांचे स्पष्टीकरण देखील दिलेले आहे, जे की तुमच्या खूप फायद्याचे ठरणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब जरूर करा। तुमचा वेळ वाया नाही घालवणार। आपण लगेच प्रश्नांना चालू करूया। प्रश्न पुढील प्रमाणे। प्रश्न पहिला आहे, कोणत्या राज्यात सर्वात जास्त पाऊस पडतो? तुमचे पर्याय: ए आसाम, बी महाराष्ट्र, सी केरळ, डी मेघालय। तर याचे बरोबर उत्तर आहे डी मेघालय। मेघालयमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो। मेघालयमधील चेरापुंजी आणि मानसिनराम येथे सर्वात जास्त पाऊस पडतो। प्रश्न दुसरा आहे, कोणता प्राणी तोंडाने पिल्ले जन्माला घालतो? पर्याय: ए सरडा, बी बेडूक, सी कबूतर, डी विंचू। तर याचे बरोबर उत्तर आहे बी बेडूक। बेडकांची जन्म देण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असते। ते अंडी घातल्यानंतर न गिळतात। अंड्यावरील एक विशेष रासायनिक थर गॅस्ट्रिक आम्लापासून वाचवतो। अंडी बाहेर येईपर्यंत ते पोटात राहतात व नंतर तोंडातून बाहेर पडतात। बेडूक एकाच वेळी जवळजवळ 25 पिल्लांना जन्म देऊ शकतो। तर याचे बरोबर उत्तर बी आहे बेडूक। प्रश्न, कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे झोप येत नाही? पर्याय: ए विटॅमिन सी, बी विटॅमिन डी, सी विटॅमिन B6, डी विटॅमिन ए। तर याचे बरोबर उत्तर आहे सी विटॅमिन B6। विटॅमिन B6च्या कमतरतेमुळे झोप येत नाही। मेलाटोनिन आणि सेरोटोनिन या नावाच्या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे झोप लागत नाही। B6चे कमतरता दूर करण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास दूध घ्यावे। तसेच गाजरामध्ये विटॅमिन B6 सोबत विटॅमिन सी, विटॅमिन ए, आयरन, फायबर मुबलक प्रमाणात असते। त्यामुळे जर अनिद्रेचा त्रास असेल तर या गोष्टींचा समावेश आहारात जरूर करावा। तर याचे बरोबर उत्तर आहे सी विटॅमिन B6। प्रश्न चौथा आहे, रोज कांदा खाल्ल्यास त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? पर्याय: ए वजन वाढते, बी किडनी स्टोन, सी रक्तदाब नियंत्रण, डी जळजळ होते। तर याचे बरोबर उत्तर आहे सी रक्तदाब नियंत्रण। दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने जळजळ कमी होते। कांद्यामध्ये हृदयाचे संरक्षणात्मक गुणधर्म असतात, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो। तसेच कांदा खाल्ल्याने रक्त गोठत नाही व आतड्यांचे आरोग्य सुधारते व पोटफुगी, गॅस यांसारख्या समस्या देखील होत नाहीत। त्यामुळे रोज कांदा खाणे तसेच फायद्याचे मानले जाते। तर याचे बरोबर उत्तर आहे सी रक्तदाब नियंत्रण। प्रश्न पाचवा आहे, मिठाने दृष्ट काढल्यास कोणता फायदा होतो? पर्याय: ए आर्थिक समस्या वाढते, बी नकारात्मक प्रभाव, सी घरगुती वाद दूर होतात, डी वास्तुदोष कमी होतो। तर याचे बरोबर उत्तर आहे डी वास्तुदोष कमी होतो। मीठ निश्चितच अन्नाची चव वाढवते। याशिवाय वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही याचे फार महत्त्व आहे। मिठाने दृष्ट काढल्याने अनेक वास्तू समस्या दूर होतात। बाहेरून आल्यानंतर मिठाने दृष्ट काढल्यास नकारात्मक विचारांचा प्रभाव कमी होतो। जर तुम्हाला सतत आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असेल तर ईशान्य दिशेला एक पाण्याचे भांडे आणि मीठ ठेवा। तसेच सतत घरगुती वाद होत असतील तर मिठाच्या पाण्याने घर पुसल्याने ही समस्या देखील दूर होते। तर याचे बरोबर उत्तर आहे डी वास्तुदोष कमी होतो। प्रश्न सहावा आहे, हिवाळ्यात कोणता पदार्थ चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नये? पर्याय: ए भात, बी पनीर, सी मटण, डी अंडे।
याचे बरोबर उत्तर आहे ए भात. बऱ्याच जणांना हिवाळ्यात सुद्धा फ्रीजमध्ये अन्न ठेवण्याची सवय असते. हिवाळ्यात पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची गुणवत्ता कमी होते, त्यातील पोषण तत्वे निघून जातात व आपल्याला विषबाधा देखील होऊ शकते. भात आहाराचा महत्त्वपूर्ण भाग आहे, त्यामुळे उरलेला भात फ्रीजमध्ये ठेवणे ही प्रत्येकाची सवय असते. परंतु 24 तासांपेक्षा जास्त काळ जर भात फ्रीजमध्ये राहिला तर त्यातून विषबाधा नक्कीच होते. तसेच अद्रक फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यावर बुरशी लवकर वाढते व यकृताचा त्रास होतो. तसेच लसणाची सोललेली कुडी फ्रीजमध्ये ठेवण्याची सवय देखील महागात पडू शकते. कांदा फ्रीजमध्ये ठेवू नये. तसेच केल्यास कांद्यामधील स्टार्च साखरेत बदलतो, जो किडनीचे विकार वाढवू शकतो. तर याचे बरोबर उत्तर आहे ए भात. प्रश्न 7वा आहे, केस गळती कमी करण्यासाठी कोणता उपाय फायदेशीर ठरतो? पर्याय: ए तेल लावणे, बी केस रोज धुणे, सी मसाज करणे, डी केस टांगून ठेवणे. तर याचे बरोबर उत्तर आहे ए तेल लावणे. केस गळती ही आजकाल अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. ताणतणाव, असंतुलित आहार, हार्मोनल इम्बॅलन्स, प्रदूषण यांसारख्या अनेक गोष्टींमुळे केस गळती होत राहते. यासाठी आहारामध्ये काही बदल करण्याची गरज आहे. तर आवळा, गाजर, बदाम, अंडी, मासे यांचे सेवन केल्याने केसांचे आरोग्य सुधारते. नारळ तेल, बदाम तेल हे आठवड्यातून 2दा तरी किमान लावणे आवश्यक आहे. तसेच कोमट तेल करून ते जर केसांवरती थोडाफार मसाज केला तर त्यामुळे रक्तभिसरण व्यवस्थित होते व केसांची मुळे देखील मजबूत होतात. तर याचे बरोबर उत्तर आहे ए तेल लावणे.